यावर्षी होणारी जनगणना पूर्णपणे ऑनलाईन आणि संगणकीकृत पद्धतीने राबवण्यात येणार असून प्रथमच नागरिकांना स्वतःच्या कुटुंबाची जनगणना नोंदणी ॲपच्या माध्यमातून करता येणार आहे। यासाठी नागरिकांनी 1 ते 15 मे या कालावधीत स्वतः नोंदणी करून या प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन तहसीलदार तथा जनगणना मोहीम समन्वयक तेजस्विनी पाटील यांनी केले आहे। जनगणना 2027 या पद्धतीने आता ही चालू होणार आहे। मुख्य जी गणना असणार आहे व्यक्तींची ती 2027 मध्ये होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपण प्रगणक आणि त्यांचे सुपरवायझर नेमून घरांची यादीची गणना करणार आहोत। त्याच्यामध्ये 1 मे पासून ही अशी विशेष जनगणना आहे की जी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणार आहे। म्हणजे अँड्रॉइड ॲपवरती आपण ही माहिती सगळी संकलित करणार आहोत। यापूर्वी मोठ्या शीट्स असायच्या, त्याच्यामध्ये प्रश्न उत्तरं लिहिलेली असायची आणि लोक त्याच्यामध्ये माहिती भरून घ्यायची। तर यावेळी आपण ही पहिली जनगणना अशी असणार आहे की जी अँड्रॉइड ॲपमधून त्याची माहिती गोळा संकलन केली जाणार आहे आणि त्याच्यामधून मग पुढची सगळी प्रक्रिया त्याच्यावरती जे काही ॲनालिसिस करायचं आहे ते केली जाणार आहे। जनगणना महत्त्वाची याच्यासाठी आहे कारण आपला जो काही निधी असतो जिल्ह्यासाठी येणारा किंवा त्या विकास निधी असतात, राज्यासाठी येणारा आणि पूर्ण देशासाठी, तर निधीचं डिस्ट्रीब्युशन कसं करावं, त्याचबरोबर जे विविध समाजाचे घटक आहेत त्यांच्यासाठी कशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे, तर आणि त्याचबरोबर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आहे, कमर्शियल डेव्हलपमेंट आहे, शेतीची डेव्हलपमेंट आहे, या अनुषंगाने सुद्धा जनगणना खूप महत्त्वाची राहते। आत्ता आपण त्याचबरोबर एक दुसरा महत्त्वाचा ह्याच्यामध्ये टप्पा आहे सेल्फ एन्युमरेशन, म्हणजे स्वतः आपण आपली जनगणना करायची। हाही महत्त्वाचा टप्पा पहिल्यांदाच इंट्रोड्यूस केलेला आहे। तर याच्यामध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये तुम्ही स्वतः तुमची जनगणना करू शकता। तर हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे। आजकाल बरेचशी घरांमध्ये असं असतं की दोघंही नवरा बायको वर्किंग असतात, त्यामुळे जेव्हा जनगणना करणारे अधिकारी घरी येतील तेव्हा बऱ्याचदा कुलूप असतं। तर अशा वेळी या 15 दिवसांमध्ये त्यांनी ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपली सगळी जे काही प्रश्न उत्तरं आहेत त्याची माहिती भरायची आहे आणि ती माहिती भरून झाल्यानंतर एक त्यांना ID मिळतो। तो ID जो आहे तो फक्त या 15 दिवसानंतर जेव्हा जनगणना अधिकारी सुट्टीच्या दिवशी त्यांच्या घरी येईल, ते अवेलेबल असतील, त्यावेळी तो त्यांना ID द्यायचा आणि तो ॲक्सेप्ट करतील। एवढंच, म्हणजे बाकीचं जे काम राहतं की ते थांबून तुम्हाला प्रश्न विचारतात आणि मग तुम्ही उत्तर देता, तर ह्याच्यामध्ये जो वेळ जातो तो जाणार नाही। तर त्याच्यासाठी 1 मे ते 15 मे अगदी कॉम्पॅक्ट टाईम आहे। त्याच्यामध्ये सगळ्याच नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी स्वतःचं एन्युमरेशन म्हणजे स्वतःची गणना स्वतः करून घ्यायची आहे। त्याच्यामुळे लोकांचाही वेळ वाचेल, ते शांतपणे बसून ते ॲपमध्ये ती माहिती भरून सबमिट करू शकतील। अगदी सोपं आहे, त्याच्यामध्ये काही जास्त असं खूप अवघड काही नाही। येस नो उत्तरं फक्त द्यायची आहेत त्याच्यात, बाकी काही असं नाही। किंवा ड्रॉप बॉक्समधून सिलेक्ट करायचं आहे जे काही असेल प्रश्न त्याच्या अनुषंगाने। आणि 15 मे नंतर मग आमचे प्रगणक तुमच्या घरी येतील आणि मग ती फिजिकल जनगणना जशी दरवेळेस होत असते तशी होणार आहे। आत्ता सध्या ट्रेनिंगचा फेज चालू आहे। आत्ता आपण मास्टर ट्रेनर्स आणि फील्ड ट्रेनर्सचं ट्रेनिंग आहे जे जिल्हा स्तरावर होईल आणि हे जे फील्ड ट्रेनर्स आहेत ते प्रगणक आणि सुपरवायझर्सचं त्यांना ट्रेनिंग तालुका स्तरावरती देतील आणि हे प्रगणक मग त्यांचं ट्रेनिंग एक एप्रिल एंडपर्यंत झालं की मेपासून त्यांचं काम सुरू होईल। 14 मे ते 16 जून असा तो कालावधी असणार आहे। तर या कालावधीमध्ये आमचे प्रगणक तुमच्या घरी येतील, त्यांच्याकडे त्यांचं आयडेंटिटी असणार आहे, तर तुम्ही त्यांचं आयडेंटिटी चेक करू शकता। चेक करून त्यांना जी आवश्यक माहिती आहे ती तुम्ही द्यायची आहे आणि ही सगळी माहिती गोपनीय ठेवली जाईल, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। कुठलीही माहिती जनगणना म्हणजे जे केंद्राचं जनगणना ऑफिस आहे तर त्यांनी हे गॅझेट केलेलं आहे की ही सगळी माहिती गोपनीय ठेवण्यात येईल आणि ह्याच्यामध्ये कुठलीही गोपनीयतेचा भंग होणार नाही याची काळजी घेतली जाईल। 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी ॲक्च्युअल व्यक्तींची जनगणना होणार आहे। तो पण कॉम्पॅक्ट पिरियड आहे आणि तो एकाच वेळी पूर्ण देशामध्ये तो होणार आहे। आत्ता हे टप्पे आहेत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी हे सगळे टप्पे होत आहेत। जिथे जशी आता जिथं बर्फ पडतो तर त्या ठिकाणी थोडंसं आधी होऊन जातं आहे किंवा नंतर घेत आहेत, असं घर यादी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होते। पण जी व्यक्तींची आहे पॉप्युलेशन एन्युमरेशन जे आहे ते मात्र 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पूर्ण देशामध्ये एकाच वेळी होणार आहे।